शिवशंभू वीज प्रतिष्ठानतर्फे मागील 2017 पासून आपण महावितरणच्या परिसरामध्ये शिवजयंती आयोजित करत आहोत. शिवजयंती सोबतच इतर सामाजिक कार्यातही आपण योगदान देतो. यावर्षीही आपण शिवजयंती उत्सवासाठी आपले महावितरणचे संचालक मास श्री राजेंद्र पवार साहेब, मुख्य कार्यालय मुंबई यांना बोलावले होतं. उद्घाटक म्हणून सतीश चव्हाण साहेब, महापारेषणचे संचालक ऑपरेशन, हे सुद्धा या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री किशोर गरुड, मुख्य अभियंता प्रकाश गंगा, महापारेषण मुंबई, हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. सोबतच अधीक्षक अभियंता श्री घनबहादूर साहेब, प्रभारी नांदेड, हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच माननीय सौ निधी गौतम, पायाभूत आराखडा अधीक्षक अभियंता, या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे यावेळेस वक्ते म्हणून आपण माननीय श्री डॉक्टर निलेश चव्हाण यांना आमंत्रित केलं होतं, जे की छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि ते अत्यंत चांगले असे व्याख्याते आहेत. त्यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं होतं. आता व्याख्यानानंतर शिवराज शिंदे यांचा आपण शाहिरी पोवाडा, म्हणजे प्रबोधन युक्त असा शाहिरी पोवाडा आपण ठेवणार आहोत आणि जेवणानंतर लगेचच तो कार्यक्रम सुरू होईल. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. या कार्यक्रमाला महावितरण मधील सर्व अधिकारी, कर्मचारी, सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित होते. सामाजिक कार्यक्रम म्हणजे आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत केलेली आहे. संतोष देवराय म्हणून होते, त्यांना मदत केली आहे. मसाजोगईतील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आम्ही तिथेही जाऊन त्यांना 2,83,000 काही साधारण मदत केलेली आहे. तसेच एका मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाला देखील आपण मदत केली, त्याचा खर्च उचललेला आहे, तिच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च उचललेला आहे. त्यासोबतच रक्तदान शिबिर असो किंवा मग काही कोणी जर मोठे मोठे लोक आले तर त्यावेळेस आपण फळ वाटप म्हणा, पाणी वाटप, जे काही शक्य असेल तेच असे कार्यक्रम करतो. महिला हॉस्टेलला आपण, मुलींच्या हॉस्टेलला आपण मोठा वॉटर फिल्टर आपण भेट दिलेला आहे. सामाजिक कार्यक्रम आपण करतो, रक्तदान शिबिरही घेतो, महिला सशक्तीकरण इत्यादी गोष्टीसाठी सुद्धा आपण काम करतो.